आपला आवाज कोकण 24 तास। आई वडील आणि छात्रालयातील संस्कारामुळेच मला हा पुरस्कार मिळाला असल्याचे प्रतिपादन रघुवीर शेलार यांनी केले आहे। हा तुम्हाला पुरस्कार आता मिळाला आहे, त्याचं खरं श्रेय माझे आई वडील की ज्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो। ते माझे दोन्ही बंधू, मोठे बंधू आणि माझे कुटुंबीय आणि सर्व छात्र बंधू यांना आहे। खरं म्हणजे तो जो काळ होता, आम्ही 5वी 6वी शिकल्यानंतर 10वी झाल्यानंतर, तर त्यावेळेच्या गावातल्या परिस्थितीप्रमाणे जर विचार केला असता आमच्या आई वडिलांनी, तर आम्ही 3 भाऊ मोठे झालो होतो। कुठेतरी हॉटेलमध्ये ठेवलं असतं तर 4 पैसे तेव्हा त्यांना मिळाले असते। पण आमचे मामा इथे जिल्हा परिषदला ड्रायव्हर होते आणि आमच्या आईची तीव्र इच्छा होती आणि त्या मामांच्या मदतीने आमचा मोठा भाऊ प्रथम इथं आला, नंतर 2 नंबर भाऊ आला, नंतर मी आलो। आणि त्यावेळी हाताळ्याची जी परिस्थिती होती, आता माझा 2 नंबर भाऊ म्हणाला तसा, ही सँडविच परिस्थिती होती। अनुदान बंद झालेली स्थिती होती आणि नवीन काहीच असं हे नव्हतं। अशा परिस्थितीत काका पिटे, ज्यांचा आपण उल्लेख याच्यामध्ये अहवालामध्ये वाचणार आहे, त्यांच्याकडून धान्य आणायचं आणि ते जेवण करायचं। जेवण म्हणजे ते त्यामुळे ते हे होतं। पण अशा परिस्थितीत ते आम्ही दिवस काढले। माझा 2 नंबर भाऊ, माझा मोठा भाऊ तेव्हा नुकताच देवगडला सर्व्हिसला लागला होता आणि 2 नंबर भावाबरोबर मी इथं राहत होतो आणि पोट भरायचं नाही जेवणाकडनं। तेव्हा तो निघताना मी बघायचो, म्हणजे आशेने की तो मला कॉलेजला जाताना म्हणेल का। तेव्हा सुद्धा मध्ये 55 पैसे उपीट होतं दुर्गामध्ये, तर कधीतरी ज्या दिवशी खायला मिळायचं तेव्हा आनंद वाटायचा। आणि अशा परिस्थितीत आम्ही दिवस काढले। छात्रालयात 2 भाग होते, एक मोठा हॉल म्हणजे तिथं सिमेंटचं आणि असं सगळं, आणि एक इथं लाकडी हॉल, कॉलेज रूम। सर्वोदय छात्रालयातील शिस्त, नियमित दिनक्रम, शरीर श्रम, स्वावलंबन, सहकार्यशील सहजीवन, मानवतावादी दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी ही छात्रालयातील संस्कार शिदोरी घेऊन मार्गक्रमण करत आहे। त्यामुळे ट्रस्ट आणि सामाजिक कार्य चालू ठेवू शकलो असे प्रतिपादन रघुवीर शेलार यांनी केले। तर त्या कॉलेज रूम मध्ये कॉलेजची मुलं, इंजिनिअरिंग आपले डिप्लोमा वाली किंवा इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं, म्हणजे अकॅडमिक शिक्षण घेणारे लोक इकडे होते आणि टेक्निकल शिक्षण घेणारे त्या मोठ्या हॉलमध्ये होते आणि हायस्कूलची मुलं मोठ्या हॉलमध्ये होती। आणि त्या काही नाही सुप्त असा संघर्ष होता, ITI आणि कॉलेज। आणि मी माझा भाऊ इकडे लाकडी हॉलमध्ये राहत होता म्हणून मी त्याच्याबरोबर इकडे राहायचो। प्रकाश तेरवणकर, यशवंत लोकम आणि मी वर्ग मित्र होतो, आम्ही मित्र होतो। यशवंत रोडलेकर नंतर आमचे मित्र झाले होते। अशा परिस्थितीत माझी खिचडी व्हायची। मी मोठा हॉलमध्ये गेलो, तुम्हाला इकडनं काहीतरी ऐकायला लागायचं, इकडे आलो की तिकडनं काहीतरी ऐकायला लागायचं आणि मला त्या भरपूर लोक चिडवायचे, टोपण लावून काय 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 भरपूर हे करायचे। पण अशा परिस्थितीत त्यावेळच्या ज्या आमच्या पाळ्या असायच्या, मुख्यमंत्री, पोटी पाळी, संडासफाई पाळी, गटार ओढण्याची पाळी, भुसा आणण्याची पाळी, अशा त्या सगळ्या पाळ्यामध्ये आम्हाला नियोजन काय असतं त्याचं शिक्षण इथं बेसिक मिळालं। आणि मी दररोज सकाळी 5:30 वाजता, आता मोठ्या भावाने सांगितलं, पांडू पेठे यांची ओळख, त्यांचे वडील दादा पेठे, ते सकाळी 5:15 फुलं काढायला उठायचे आणि लाकडामध्ये येऊन मला उठवायचे। मी बेल द्यायचं काम करायचो आणि मी बेल बरोबर 5:30 द्यायचो, म्हणून पण माझी मुलं राग करायची, ते झोप उडवायची। पण 6 वाजता सगळे यायचे, म्हणजे प्रार्थना व्हायची। तर ते दादा पेठे, पांडूची आई यांना नाही विसरू शकत। मुसळे काकी होत्या, तर आपले पालकच होते। तर अशा परिस्थितीत आम्ही लहानाचे मोठे झालो। 12वी नंतर माझ्या भावाला नोकरी लागली आणि मग आम्ही नोकरी लागणाऱ्या लोकांना इथं संधी नव्हती, तर मग छोटी पहिली रूम घेतली उद्यमनगरला, यादव म्हणून त्यांच्या घरी। एक रत्नाईटांचा पेपर, 2 कप, 2 पातेल्या आणि एक रणजितचा स्टोव्ह आणि पार्ले आणि मग, अशा स्थितीत सुरू झालेला आमचा संसार त्या 81 सालापासून। मग मी डिप्लोमा केला आणि तो आता ह्या वाटचालीपर्यंत आला। आज स्वतःचे मी 2200 स्क्वेअर फूटचा अगदी पॉश बंगला बांधून 4 व्हीलर गाडी, मुलं, सगळं व्यवस्थित सेटल झालं।
त्या सगळ्या सांगण्याचा उद्देश असा की या छात्रालयामध्ये जे काही आमच्यावर संस्कार झाले त्याचा मला भरपूर फायदा झाला आणि मग मी जिथं जिथं लोक रत्नागिरी येथील श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या वतीने हरिश्चंद्र गीते आणि श्रीमती हेमलता गीते पुरस्कार तिसरा सर्वोदय पुरस्कार श्री रघुवीर शेलार यांना प्रदान करण्यात आला। जरा समोर बघा सगळ्यांनी। या प्रसंगी पत्नी स्वप्नाली, मुलगा श्रेयस, सून सिद्धी आणि मुलगी श्रुती कुटुंबीय उपस्थित होते। पुरस्कारात मिळालेली रक्कम 6,500 आणि त्यामध्ये भर घालून असे 11,500 रुपये श्री रघुवीर शेलार यांनी ट्रस्टला देणगी दिली। कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप ढवळ, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, विश्वस्त पांडुरंग पेठे, ट्रस्टी बाळकृष्ण शेलार, छात्र समितीचे अध्यक्ष अरुण जाधव, छात्रालयाचे माजी छात्र पोलीस उपनिरीक्षक अभय तेली आदी उपस्थित होते। सौ जयश्री बर्वे यांनी मानपत्राचे वाचन केले। सौ बीना कळंबटे यांनी सूत्रसंचालन केले। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।